नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आज आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पार्थ आणि नंदिनीचा साखरपुडा चालू असतो, पण इकडे रम्याने तो मोडण्याचा प्रयत्न केला आहे, कारण तिने अचानक त्याला व्हिडिओ कॉल करून धमकी दिलेली असते की हे बघ, माझ्या हातात रॉकेल आहे, मी स्वतःला पेटवून घेते, जर तू पुढच्या 10 मिनिटात इथे आला नाही तर मी स्वतःला संपवून टाकेल। आणि त्यामुळेच पार्थ खूप हादरतो आणि तो चालू साखरपुडा सोडून रम्याला वाचवण्यासाठी तिकडे निघून जातो। इकडे मात्र नंदिनीच्या घरचे खूप भडकतात आणि पार्थबद्दल उलटसुलट बोलायला लागतात की हा मुलाचं आत्ताच असं आहे, तेव्हा हा उद्या आमच्या नंदिनीला काय सुखात ठेवणार आहे, निदान होणाऱ्या बायकोला तरी सांगून जायचं होतं, असं घरचे म्हणायला लागतात। तेव्हा आता पार्थचे आईवडील सुद्धा खूप खचून जातात, कारण त्यांनाही आता भीती भरते की हा साखरपुडा मोडतो की काय। तर दुसरीकडे आता नंदिनी, पार्थ, काव्या आणि जीवा हे सगळेजण एका ठिकाणी पत्रिका छापण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता ते पत्रिका छापण्यासाठी नावं द्यायची असतात आणि त्याच वेळेला नंदिनी आणि काव्या हे एकमेकींच्या मागे उभे असतात। तर पत्रिका छापण्यासाठी तो माणूस आता नावं विचारतो, तर नेमकं आता नंदिनीकडून काव्या हे नाव निघालं जातं आणि त्या माणसाला असं वाटतं की म्हणजे लग्न नंदिनी नाही तर पार्थ आणि काव्याचं आहे, म्हणून आता त्या पत्रिकेवरती काव्य हे नाव छापलं जातं आणि त्यामुळे एकच गोंधळ होतो प्रेक्षकांना। जेव्हा ह्या पत्रिका रेडी होतात तेव्हा आता नंदिनी, पार्थ, काव्य आणि जीवा पत्रिका घ्यायला येतात आणि तेव्हा आता तो माणूस म्हणतो की तुमची पत्रिका रेडी, हे बघा, ची सौका काव्य आणि ची पार्थ असं म्हटल्याबरोबर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो की हे काय झाले, हा असं कसं होऊ शकतं, ही पत्रिका ना काव्याच्या नावाची कशी काय। तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम, त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना पार्थ आणि काव्या। तेव्हा आता तिला आठवतं की कशा प्रकारे हे नाव चुकून इथे प्रिंट झालंय, पण आता ह्या एवढ्या मोठ्या पत्रिका छापलेल्या कशा कॅन्सल करायच्या आणि वाटायच्या तरी कशा, यामुळे खूप द्विधा मनस्थिती होते नंदिनीची आणि पार्थलाही काहीच कळत नसतं। दुसरीकडे नंदिनीचा मित्र दीपक हा स्वप्न रंगवतोय, त्याला सुद्धा आता नंदिनी आवडते आणि त्याला आता तिला प्रपोज करायचं आहे। त्याला ही गोष्ट माहीत झालेली आहे की नंदिनीची एंगेजमेंट झाली आहे, तरीसुद्धा तो अजून अपेक्षा धरून बसलाय। त्याला मनापासून असं वाटत आहे की मला माझं प्रेम मिळायला हवंय। आज गेली 3 वर्ष झाली मी नंदिनीला ओळखतोय आणि 2 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय की नंदिनीला कसं प्रपोज करायचं, कारण मला ती खूप आवडते। तिचा स्वभाव तर चांगला आहेतच, पण तिच्यात खूप समजूतदारपणा आहे आणि खूपच ती मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे मला खूप आवडते ती, असं दीपक स्वतःच्याच मनाला म्हणतोय। आणि तो आता नंदिनीला भेटायला आलाय, हातात गुलाबाचं फूल आहे त्याच्या, आणि आता तो नंदिनीला म्हणतो की आय लव्ह यू नंदिनी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। तुला माहीत आहे का, आपण भेटलो होते 3 वर्ष अगोदर, पण 2 वर्ष याच्यात गेली की तुला प्रपोज कसं करायचं, आणि आज ती वेळ आली आणि मी खूप हिंमत करून तुला प्रपोज करतोय। त्यावर आता नंदिनीला राग येतो, ती म्हणते की दीपक, अरे तू हे काय म्हणतोयस, तुला तरी कळतंय का, माझी एंगेजमेंट झाली आहे, हे विसरला आहेस का तू। तेव्हा आता दीपक म्हणतो की मला त्याच्याशी काय करायचं आहे नंदिनी, अगं तुझी एंगेजमेंट झाली आहे, लग्न नाही झालं आहे, आणि तू अरेंज मॅरेज करणार आहेस का, अगं लव्ह मॅरेज कर, मी आहे ना, माझ्यात काय कमी आहे, आपण एकमेकांना 3 वर्षापासून ओळखतो, आणि तो पार्थ, त्याला तू आत्ता 4-5 वेळा भेटली असशील आणि लगेच त्याच्याबरोबर लग्न करायला तयार पण झालीस, अगं काय भरोसा उद्या तुमचं टिकेल नाही टिकेल। आता हा शब्द नंदिनीला खूप लागतो, ती म्हणते की तुला काय म्हणायचं काय नक्की दीपक। तेव्हा तो म्हणतो की अगं कशावरून तुमचं लग्न टिकेल। आता नंदिनीला राग येतो, ती आता जोरात दीपकच्या कानाखाली ओढते आणि म्हणते की म्हणजे अजून माझं लग्न पण नाही झालं आणि तू तोडायच्या गोष्टी करतोयस का, अरे मी तर तुला एक चांगला मित्र मानलं होतं, माझ्या नजरेत तर फक्त तू एक मित्र म्हणून होतास, पण तुझ्या नजरेमध्ये एवढं काही चाललं होतं का। आता नंदिनीला खूप राग आलेला असतो दीपकचा, तीही आता वाटेल ते बोलते, पण इकडे दीपक मात्र पूर्णपणे हँग होतो। एक तर आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्यानेच आपल्या कानाखाली ओढली, ह्या गोष्टीमुळे दीपकचा खूप संताप होत असतो। तर प्रेक्षकांना पुढे आता ही रम्या काही ऐकायलाच तयार नाही आहे आणि ती आता दिवसेंदिवस काही ना काही प्रयत्न करून पार्थच्या कार्यक्रमांमध्ये विघ्न आणण्याचं काम करते की जेणेकरून नंदिनीच्या मनामध्ये पार्थबद्दल विष कसं कालवायचं याचा रम्या विचार करते। तेव्हा आता पार्थच्या लग्नाच्या पत्रिका छापून आलेल्या असतात आणि मग आता विक्रम आणि पार्थ असं ठरवतात की आपण दरवर्षी वसूला खूप मान देतो आणि ह्या वर्षी तिला सुद्धा मान द्यायलाच पाहिजे, तेव्हा पहिला मानपत्रिकेचा सुद्धा हा वसूलाच आहे, असं म्हणून पार्थ आता हॉलमध्ये येतो आणि वसूल आणि रम्याला आवाज देतो आणि म्हणतो की हे बघा, ही पत्रिका आता मी आत्तो तुला दरवर्षीप्रमाणे हाही मान तुलाच देत आहे, कारण माझं आणि नंदिनीचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्नसुद्धा खूप थाटामाटात होणार आहे, तेव्हा तू ही पत्रिका घे। पण आता इकडे मात्र वसूला खूपच वाईट वाटतं, ती म्हणते की पार्थ,
तुझ्या लग्नाची पत्रिका आणि मला अरे अगोदरच काय कमी त्रास दिलाय का तुम्ही, त्यावर आता जखमेवर मीठ सोडताय का आमच्या, असं म्हणून आता वसू म्हणते की मी हे लग्न होऊ देणार नाही, माझं ठरलंय, असं म्हणून त्या पत्रिकेचे तुकडे तुकडे करून सगळं काही ते पारच्या पायावर फेकतात. तेव्हा आता पार्थ खूप चिडतो, पण आता तो शांतच बसतो कारण त्याला काहीच बोलता येत नाही. तर आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो इकडे जोड्या अशा दाखवल्या आहेत ना की पुढे खूप रंजक वळण येणार आहे. एकतर पारच्या मनामध्ये नंदिनी आहे, पण त्या पत्रिकेवर चुकून काव्य लिहिल्या गेले. तर आता पुढे काय होणार आहे, पत्रिका वाटल्यावरती लोकांचा गैरसमज दूर तर होईल ना, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. पण ही गोष्ट आता नंदिनीला सुद्धा समजते आणि त्यामुळेच नंदिनीला खूप धक्का बसतो, कारण ती सुद्धा आता पारच्या संसाराबद्दल इकडे स्वप्न पाहायला लागलेले आहे. आणि मध्येच आता हे काय झालं, तेव्हा आता काव्यासुद्धा खूप चिडते आणि म्हणते की ताई अगं नावं दिले तेव्हा तुला गप्प बसता नाही आलं का, माझंच नाव कसं काय आलं त्या पारच्या पत्रिकेमध्ये, आता काय करायचं, लोक काय म्हणतील. तेव्हा आता दोघी बहिणींमध्ये भांडण व्हायला लागतं आणि पुन्हा आता त्या गप्प बसतात. पण इकडे मात्र पार्थ आणि जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण जीवाला घाई झालेली आहे पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाची. त्याला सुद्धा काव्याबरोबर लग्न करायचं आहे, पण त्या पत्रिकेमध्ये चुकून आता पारच्या नावापुढे काव्याचं नाव लागलेलं असतं. तर प्रेक्षकांनो खरोखर ही जोडी आहे, पुढे आपल्याला बघायला मिळणारच आहे की पारचं लग्न हे काव्याबरोबर झालेलं दाखवणार आहे, तर जीवाचं लग्न हे नंदिनीबरोबर होणार आहे. पण ह्या गोष्टी येण्या अगोदर खूप असं ट्विस्ट येणार आहे आणि त्यानंतर फायनली असं सुद्धा होणार आहे. तेव्हा आता तुम्ही एक एपिसोड मिस करू नका, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे तुमच्या आवडीचे सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहे ते आपण रोज पाहणारच आहोत. तर प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका, लग्नानंतर होईलच प्रेम. तर प्रेक्षकांनो मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे आहेत. तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहेत ते आपण सर्वात आधी या चॅनलवर पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्रेक्षकांनो. तुम्ही सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा नक्की चॅनलला, कारण तुम्हाला डेलीच ह्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे आणि त्याच्यासाठी सबस्क्रायबर असणं खूप महत्त्वाचं आहे, की जेणेकरून व्हिडिओ जेव्हा अपलोड होते ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येतं. तेव्हा आताच तुम्ही नोटिफिकेशनवर ऑलवरती क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच्या लगेच येत जाईल आणि तुम्ही सर्वात आधी रिव्ह्यूसुद्धा पाहू शकतात. तेव्हा आता आपण इथेच थांबणार आहोत, भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.